नमस्कार, मी प्राजक्ता माळशिकारे आणि मी डॉक्टर अक्षय माळशिकारे तुमचं मनापासून स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलमध्ये. तर खूप लोकांचे कमेंट्स येत होते की अक्षय नक्की काय करतो, माऊचं प्रोफेशन नक्की काय आहे. इंस्टाग्राम वरती कमेंट्स आले, युट्यूब वरती कमेंट्स आले. तर आजचा जो ब्लॉग असेल तो आमची म्हणजे ओळख सांगणार आहोत. आम्ही काय करतो, कोणत्या फील्डमध्ये आहेत, अक्षय काय करतात, मी काय करते. खूप जणांना इच्छा होती की आम्ही आमचं इंट्रोडक्शन द्यावं किंवा आम्ही काय करतो हे खूप जणांची इच्छा होती. हो, तर बेसिकली मी एक डॉक्टर आहे. माझं आयुर्वेदिकमध्ये MD झालेलं आहे आणि मागच्या 9 वर्षांपासून म्हणजे 2015ला क्लिनिक चालू झालं. रिसेंटली या दिवाळीमध्ये 9 वर्ष पूर्ण झाले. 10वं वर्ष माझं क्लिनिकचं सुरू आहे आणि 2015 ही जर्नी आता अविरत अशी चालू आहे अशा पद्धतीने. माऊचं तर इकडे आमचे डॉक्टर, तर इकडे आहे इंजिनियर. तर अशा प्रकारे मी असे भरपूर प्रोफेशन्स केलेत, बट बेसिकली आय एम प्रोडक्शन इंजिनियर. 2018 माझं पास आउट इयर आहे. त्याच्यानंतर लगेच त्याच्या आधीच मे बी आपली 2017ला एंगेजमेंट झाली, तेव्हा आम्ही खरं भेटलो. आणि 2018ला पास आउट इयर आणि माझं लग्न 2018 मध्येच झालं. माझं नाही, आमचं लग्न आमचं लग्न सो 2018 नंतर मी स्टार्टिंगला इंटर्नशिप केली टाटा मोटर्स मध्ये. नंतर लगेच काही वर्ष ऍज अ फ्रेशर म्हणून जॉब केला. जास्त महिने नाही, 6-7 महिने जॉब केला असेल, कारण की लग्न झालेलं नवीन नवरी होती. सो काही दिवस मी आणि बेसिकली खरं म्हटलं तर माऊला ऍज सच जॉब मध्ये खूप इंटरेस्ट नव्हताच, कारण तिला बिझनेस करायचा होता. म्हणून आणि घरचे बोलत होते की जॉब करण्यापेक्षा तुम्ही तुमचा बिझनेस चालू करा काही ना काहीतरी. आणि माऊनी ऑलरेडी ब्युटिशियनचे कोर्सेस तिचे झालेले होते. सो तिला कॉस्मेटिकचं नॉलेज खूप चांगलं आहे, मेकअपचं नॉलेज चांगलं आहे. सो मी मेकअपचे क्लासेस केले थोडेफार आणि थोडेच दिवस मी तो मेकअपचाच कोर्स करून थोडंच काम केलं, बट ते पण लगेच बंद केलं. मग नंतर आम्ही कॉस्मेटिकचं शॉप चालू केलं. आणि कॉस्मेटिकचं दुकान आमचं ऍक्च्युली खूप भारी चालत होतं, म्हणजे खूप बिझनेस येत होता. आणि आमच्या कॉस्मेटिकच्या स्टोअरचं नाव टिकटॉक कॉस्मेटिक. त्यावेळेला ऍक्च्युली माऊ टिकटॉक क्रेज होता टिकटॉकचा. टिकटॉक वरती व्हिडिओज बनवायचे. तर त्यावेळेला पण आमचे जवळपास 2-3 लाखांच्या वर फॉलोअर होते आणि व्ह्यूज मिलियन्स मध्ये असायचे. ते टिकटॉक खरं तर लॉकडाऊन नंतर बंद झालं आणि शॉप पण आमचं लॉकडाऊन नंतर आम्ही क्लोज केलं, कारण की करावंच लागलं. लॉकडाऊनचा काळ होता, लॉसेस आणि सगळ्या गोष्टी झाल्या. सो तो पास्ट एक होता. त्याच्यानंतर माऊनी मग स्कूल जॉईन केलं. ECE म्हणून एक कोर्स आहे, तो केला मी, अर्ली चाइल्ड एज्युकेशनचा. तर तो केल्यानंतर मी जॉईन झाले एका स्कूलमध्ये ऍज अ टीचर. बट त्यानंतर काही दिवसांनी माझं प्रमोशन झालं ऍज अ सोशल मीडिया मॅनेजर म्हणून. आणि सोशल मीडिया मॅनेजर म्हणून प्रमोशन होण्याचं कारण पण असं की माऊ सोशल मीडियामध्ये पहिल्यापासून ऍक्टिव्ह आहे, लग्नाच्या आधीपासून ऍक्टिव्ह आहे. सगळे तिचे स्किल्स लोकांनी बघितले स्कूलच्या, आणि ती बरेच अकाउंट हँडल करत होती. सो पार्ट टाइम ती जी सोशल मीडियाचे अकाउंट हँडल करायची ते त्यांच्या प्रिन्सिपल मॅडमला कळलं. मग तिला नवीन जॉब ऑफर आली की तू आमच्या स्कूलसाठी सोशल मीडिया मॅनेज करतेस का, अकाउंट हँडल कर. मग तिने स्कूलचं सोशल मीडिया जवळपास आतापर्यंत डिलिव्हरीच्या आधी 3-4 महिन्यांपर्यंत तिने ते सांभाळलं. नंतर काय मी प्रेग्नेंटच राहिले. आणि प्रेग्नन्सीमध्ये ऍज युजल गॅप होतोच आता, म्हणजे डिलिव्हरीच्या आधी 3-4 महिन्यांपासून जो गॅप होतो तो अजूनही चालूच आहे. सो आता माझं नवीन प्रोफेशन काय नाही माहिती नाही, बट सध्या तरी मी युट्यूब, इंस्टाग्राम पण कंटेंट क्रिएटर ती पहिल्यापासून आहे आणि आता ती फुल टाइम आहे. बेसिकली माझ्याही बाबतीमध्ये असं झालं होतं की पास आउट झाल्यानंतर PG ऍडमिशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि क्लिनिक आपलं सुरू होतं. क्लिनिक सुरू असल्यानंतर असं असतं ना की बाबा आता एक प्रायमरी लेवलला आपण भरपूर सेटल व्हायचा प्रयत्न करू. कारण कसं झालं की 2015 ते 2018 लग्नामधला गॅप 3 वर्षांचाच होता आणि एजही तेव्हा कमी होतं. पण तेव्हा स्वतःचं क्लिनिक नव्हतं आमचं. रेंटेड जागेमध्ये, छोट्याशा जागेमध्ये सुरुवात केलेली होती, कारण सुरुवातीला पैसेही नसतात आणि सुरुवातीला बँक तुम्हाला ऍज सच लोन पण देत नाही की बाबा नाही का आता स्टार्टिंग. आता तरी खूप साऱ्या योजना आलेल्या आहेत की बाबा कुठं मायक्रो फायनान्स लोन्स आहेत, हे आहेत. पण जेव्हा तुम्ही करिअरची सुरुवात करत असता आणि ते डॉक्टर म्हणून तुमच्याकडे काही ITR वगैरे नसतो, इन्कम टॅक्स रिटर्न नसतात, मग त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला बँक लगेच लोन देणार नाही. सो जवळपास 4 वर्ष आम्हाला मोठ्या क्लिनिकमध्ये जायला लागली. 4 इयर्स आम्हाला लागली स्वतःची क्लिनिक ग्रोथ होण्यासाठी. आणि
थोडंसं पुढे जाण्यासाठी, स्वतःचं क्लिनिक घेण्यासाठी. मग आपण नवीन क्लिनिक केव्हा आपण 2019च्या एप्रिल महिन्यामध्ये आम्ही मग नवीन जागेत गेलो, मोठ्या जागेत गेलो. कारण काय झालं 1 वर्षानंतर हळूहळू सगळ्या गोष्टी. आणि आपण त्याच्यानंतर स्टार्टिंगला एकदम आपल्याकडे वॅगनर होती जेव्हा नवीन नवीन लग्न झालेलं होतं तेव्हा. त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच गाड्या बदलल्या. पण असं आहे की सगळ्यात माऊची साथ महत्वाची आहे. आणि ऑब्व्हियसली कसं असतं की हस्बंड म्हणून जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट टार्गेट करायचा प्रयत्न करता, एखादं लक्ष ठरवता, तेव्हा नवरा बायकोनी मिळूनच ते पूर्ण केले पाहिजेत. बायकोनी जर साथ दिली आणि दोघांनी बेसिकली एकमेकांची साथ दिली. खूप जणांचे असं खूप जणांना वाटतंय की आमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज, ते सगळं आम्ही नेक्स्ट पण बेसिकली असं आहे की. पण तुम्हाला आमच्याकडे बघून काय वाटतं कमेंट करून सांगू शकता. बऱ्याच कमेंट्स असे येत आहेत की 100% सगळ्यांनी ठरवून टाकले, इन्क्लुडिंग जे आम्हाला ओळखतात आणि ओळखत नाही, की तुमचं लव्ह मॅरेज आहे. सो तुमचं काय मत आहे ते आम्हाला नक्की सांगा. आणि बेसिकली माझ्या क्लिनिकमध्ये आता सध्या ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये जर म्हणलं तर आम्ही ऑर्थोमध्ये चांगलं काम करतोय, आम्ही गायनॅकमध्ये चांगलं काम करतोय. आम्ही बेसिकली ह्यूज वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशन, तुम्ही गुगल रिव्ह्यूज जर बघितले माझे तर मी वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशन मध्ये खूप जास्त आहे. आम्ही डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम कंडक्ट करतोय. माझ्याकडे खूप मोठी माझी टीम आहे. आणि माझ्याकडे बेसिकली इंटर्न खूप जास्ती, कारण दरवर्षी नवीन इंटर्न्सच्या बॅचेस येतात आणि त्या बॅचेस आमच्याकडे काही वर्ष राहतात, पासआउट होतात. आता नुकतंच माझ्या अजून एका स्टुडंटचं क्लिनिक ओपनिंग झालेलं आहे. आम्ही परवाच गेलो होतो त्या. म्हणजे माझ्या हस्तेच माझ्या स्टुडंटच्या नवीन क्लिनिकचं ओपनिंग झालं. आणि माऊ त्याच्या आता एडिटिंग प्रोसेस मध्ये आहे. तो ब्लॉग पण लवकरच येईल. ब्लॉग नाहीये, शॉर्ट मिनी ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. खूप दिवसांपासून आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आपण लोकांना सांगूयात एक्झॅक्टली आपण काय करतो काय नाही. आणि खूप छान वाटतं की ज्या वेळेला तुम्हाला ही आमची आहे इंजिनियर आणि डॉक्टरची जोडी. थोडं वेगळं आहे, म्हणजे जनरली इंजिनिअरिंग ते शोधताना ना त्या काळात डॉक्टर मुलगी शोधत होते घरचे तरी, पण ह्यांना डॉक्टर मुलगी नव्हती हवी. त्यांना असं माझं स्पष्ट मत आहे की प्रोफेशन्स डिफरंट असेल ना तर लाईफ मध्ये खूप मजा येते. म्हणजे काय आहे ना, रोज तुमचं प्रोफेशन सेम असेल. आमच्यावरती ऍक्च्युली रिनोव्हेशन चालू आहे. सो थोडं बेअर करा गाईज, कारण काय आहे ना की आम्ही 15 दिवस झाले ते ऐकतोय आणि अजून काही दिवस ते चालूच राहणार आहे. आणि आमचं बेबू एवढं छान आहे की एवढा डिस्टर्बन्स असून एकदम छान झोपतं. ती या बाबतीमध्ये फार स्ट्रॉंग आहे. तिला एवढ्या आवाजात पण झोप येते. सो कुठे होतं? मध्ये होतो डॉक्टर इंजिनियरचं आपला विषय. तर यांना बायको हवी होती कोणत्याही फील्डमध्ये. मी अशी इंजिनियर असं नाही, पण त्यांना डॉक्टर बायको नको हवी. बेसिकली जे काही असेल ते पुढच्या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअर सांगणार आहोत, कसं काय, कुठे आम्ही भेटलो, कसं पुढे गेलं सगळं. तर करिअरच्या बाबतीमध्ये मात्र आमचा ग्राफ असा आहे. आणि राईट नाऊ आता 10वं वर्ष माझ्या क्लिनिकचं असल्यामुळे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आता सेटल डाऊन आहेत लाईफमध्ये. आता बेबूही मोठी व्हायला लागली. सो आम्ही पॅरेंट म्हणून दोघांनी एक गोष्ट ठरवली. माऊनी खूप सॅक्रिफायसेस केले तिच्यासाठी. ती तिचा जॉब सॅक्रिफाईस करून घरी राहते. जॉब पण, आणि असं होतं की बेबी आल्यानंतर ना आपण जे काही आपल्या तिला वेळ दिला पाहिजे बेसिकली. आणि माऊनी त्याच्यासाठी खूप कॉम्प्रोमाइज करून आपल्याला बेबूकडेच लक्ष द्यावं. माऊचं सॅक्रिफाईस याच्यात सगळ्यात जास्त आहे, कारण तिने तो जॉब सॅक्रिफाईस करून आवडी माझ्या तिच्या आवडीनिवडी तिने मागे ठेवल्या बेबूसाठी. आणि आम्ही दोघांनी असं ठरलंय की ती 5 वर्षाची होत नाही तोपर्यंत तिला भरपूर वेळ द्यायचा, कारण बाळांची जी ब्रेन डेव्हलपमेंट आहे ती पहिल्या 5 वर्षामध्ये पूर्ण होत असते. आणि या 5 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना जसं घडवतात तसंच ती मुलं बनतात. सो आणि त्यासोबत तरी मला तिला द्यावे आणि फुल टाइम माझी एन्जॉयमेंट पण ठेवणार आहे. असं नाही की बेबूला म्हणून बेबूचं, असं नाही. थोडंफार कंटेंट बद्दल सांग ना. डेली तिचं कंटेंट क्रिएशन चालूच राहणार आहे, कारण जो तिचा मेन प्रोफेशन आहे ते ती घरात नाही आता चालवते, ऑपरेट करते. की ती माझं क्लिनिकचं इंस्टाग्राम हँडल अकाउंट किंवा माझे हे मॅनेज करते. जास्त होत नाही, बट माझेच आता आपले युट्यूब चॅनल गाईज चालवणं अजिबात सोपं नाहीये. जे लोक कंटेंट क्रिएटर्स आहेत त्यांना नक्की माहिती असेल की पेन काय आहे. पेन म्हणण्याऐवजी लिटरली मी दिवसभर असा हात ठेवून शूट करत असतो किंवा आम्ही दोघं शूट करत असतो, पण शूट दिवसभर एफर्ट्स, टाइम मॅनेजमेंट आणि बेबी असेल तर अजून जास्त. आणि एडिटिंगला किती वेळ लागतो ते
ते तर म्हणजे अर्धा दिवस लिटरली लॅपटॉप समोर बसावं लागतं, सॉफ्टवेअर्स आहेत वेगवेगळे, ते एडिटिंग करावे लागतात. ह्या सगळ्या गोष्टींमधनं आणि हे सगळे स्किल सेट ज्याच्याकडे आहेत आम्ही तरी सध्या बिगनर्स आहोत, कारण की नाही तुला बिगिनर नाही म्हणता येणार कारण युट्यूब मध्ये तरी हो, पण कंटेंट एडिट करणं आणि पोस्ट करणं नाही, एडिटिंगच्या बाबत नाही बोलत आहे आम्ही. युट्यूब वरती आता रिसेंट आलो, आमची ओळख तुम्हाला आता युट्यूब वरती आता आहे, पण इंस्टाग्राम वरती आम्ही ऍक्टिव्ह बरेच वर्षांपासून. इंस्टाग्राम वरती आणि त्याच्या आधी टिकटॉक वरती, पण आता मी जस्ट युट्यूब स्टार्ट केलं. सो बिगनर्स आहोत आम्ही तुमच्यासाठी. माझ्या बाबतीमध्ये एक गोष्ट मी सांगू इच्छितो की 2015ला क्लिनिक चालू केल्यानंतर 2016ला मी एक प्रयत्न केला होता छोटासा युट्यूब चॅनल चालू करण्याचा, आणि तो फ्लॉप झाला घाणेरड्या प्रकारे. कारण मला एडिटिंग येत नव्हतं, माझ्याकडे चांगला कॅमेरा नव्हता, मला काही तुम्हाला एवढी त्याच्यामध्ये सोशल मीडियाची आवड नव्हती, बिलकुल नव्हती. मी आल्यापासून माऊ लाईफ मध्ये आल्यानंतर मग हे एकदम असे पडाकू टाईप आहेत त्यांना. परत त्यांना ट्रॅव्हलिंग पण खूप आवडतं. हे जाऊ दे, हे जे आवडी निवडून ते पण नंतर. पण ऍक्च्युली असं झालेलं की माझी तीव्र इच्छा होती, म्हणजे ना मला युट्यूबर बनायचंय किंवा युट्यूब चॅनल उघडायचंय, कंटेंट क्रिएट करायचंय. पण काहीच माझ्याकडनं खरंच झालं नाही. हॅट्स ऑफ टू हर. ती स्वतः सगळं करते, सगळं एडिटिंग करते, सगळं करते. माझ्याकडनं मी 2020 मध्ये एकदा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा एक DSLR विकत घेतला. पण गोव्यामध्ये घेतलं. गोव्यामध्ये आम्ही DSLR विकत घेतला, शूट मला गिफ्ट केलं होतं तुम्ही. हा, हिला ऍक्च्युली रुसली होती म्हणून तिला DSLR मनवण्यासाठी DSLR गिफ्ट केला होता. आणि पण DSLRचा थोडेच दिवस यूज झाला, कारण की मला लगेच आयफोन पण भेटला होता. हा, आणि एक आहे DSLR नी शूट करणं अवघड काय माहितीये का, तुम्ही असं होल्ड करून किती वेळ ठेवणार. जवळपास 1 किलो त्याचं वजन असतं, 1 किलोपेक्षा जास्त. लॉंग ह्याला ठीक आहे, पण तुम्ही रोज DSLR गाईज नाही वापरू शकत. लोक म्हणतात की कंटेंट क्रिएशनसाठी कॅमेरा, पण आयफोनचा कॅमेरा सुद्धा बऱ्यापैकी चांगला आहे आणि तो पुरतो आम्हाला. बेसिकली काय माहिती का की वी आर नाऊ डॉक्टर इंजिनियर कपल आहोत, कंटेंट क्रिएटर आहोत, ट्रॅव्हलर आहोत. बऱ्याच वेळेला आम्ही फूडी पण खूप आहोत, कारण आमच्या फूडी आहोत, पण आम्ही फूडी टाईपचे दिसत नाही. आम्ही ऍक्च्युली पण हाऊस जास्त आहे. पण आम्ही आहे ना पुढच्या ब्लॉग्स मध्ये आता हळूहळू असं ठरवलंय बघा, आम्ही एक ब्लॉग टाकले आम्ही सारे खवय्ये. तर माऊ आणि मी पुण्याबाहेरची खाण्याची ठिकाणं सुद्धा आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. पण कधी कधी काय होतं, बेबूला बाहेर घेऊन थोडस मला तरी नाही कम्फर्टेबल वाटत, कारण की तिचे पण मला हाल नसतात होऊन द्यायचे आम्हाला. कारण की आणि हाल म्हणण्यापेक्षा काय होतं ना, ती बाहेर गेली ना खूप नाही, बाहेर छान राहते, बट आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जेवताना तिला आम्हीच पाहिजे. मग ते काय होतं की मांडीवर घेऊन मग ते टेबलवरती जेवता येत आपण कम्फर्टेबल नाही, तीही नाही. सो आम्ही आता ती जर्नी ती थोडीशी अजून मोठी झाली की चालू करणार आहोत. पण सध्या तरी आम्ही तुम्हाला आमचे जे काही बेसिक ओळख आहे, आमची आवड निवड, आमची फॅमिलीज अँड ऑलची आम्ही इंट्रोडक्शन तुम्हाला देऊ. आता पूर्ण फॅमिलीचा एक इंट्रोडक्टरी ब्लॉग बनवणार आहोत, पण तो दिवस आता घरामध्ये काही लग्न येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करू की माझी फॅमिली, माझे आई वडील, तिचे आई वडील, आमच्या फॅमिलीमध्ये कोण मेंबर्स आहेत काय, तसं ब्लॉग मध्ये थोडक्यात तुम्ही बघतच आहात. माझी आई तर नेहमी दिसते किंवा प्राजक्ताची आई पण इथेच जवळ 10 मिनिटावर आहे, त्यामुळं होऊन जातं. काही लोकांना माहिती पण असेल. हा, ब्लॉग मध्ये लक्षात येतं, मिनी ब्लॉग मध्ये तर मी शेअर करतच आणि तुम्ही बघतच आहात. हा, बेसिकली आता आम्ही पॅरेंट बनल्यानंतर आम्ही बेबूची काळजी घेण्यासाठी खूप लक्ष देतोय आणि त्यातूनच कंटेंट क्रिएट करायचा प्रयत्न करतोय. सो नक्की तुमचा रिस्पॉन्स आम्हाला अशाच पद्धतीने देत राहा. आणि यांच्या फॅमिलीमध्ये म्हटलं तर यांच्या दिराचं पण आता रिसेंट लग्न झालं अलिबागला, त्याची आम्ही ब्लॉग टाकलेले आहेत. ब्लॉग नाही म्हणतात, शॉर्ट हे टाकलेले आहेत व्हिडिओ. त्यावेळेला ऍक्च्युली काय झालेलं, माऊचा 6वा महिना चालू होता. 6व्या महिन्यामध्ये फर्स्ट प्रेग्नन्सीचं खूप केअर आणि सगळे असं पॅम्पर करत होते आणि लग्न होतं अलिबागला. त्याच्यामुळे काय झालेलं की जाणंच एक मोठा टास्क की बाबा कारमधनं जायचंय असं. मला नव्हती भीती वाटत, पण ऍज यू नो की फॅमिली मेंबर्स असतात त्यांना खूप घाबरायला होतं.
मग आम्ही गेलो, पण तिथे कसं, आणि त्यात तुम्ही तो डान्सचा व्हिडिओ बघितला असेल तर आम्ही खूप मस्ती 6व्या केली. महिन्यात कपल डान्स पण केला, खूप मस्ती पण सो केली. अजयचं म्हणजे आमचे धीर आहेत ते, त्यांचं लग्न झालं, मला जावही आली आहे. सो इकडे मम्मी पप्पा, माझे धीर, माझी जाव आणि आणि बेबू. अक्षय आणि बेबू अशी आमची 6 जणांची फॅमिली आहे. बेबू पकडून 7 म्हणता येईल. अशी आमची क्यूटची छान छोटी सिंपल फॅमिली आहे. Yes, आणि इकडे माझी करायची फॅमिली, आणि माझी म्हटल्यावरती गावडेंची गावडे. family. आम्ही माझं आता surname फॅमिली गावडे. इंट्रोडक्टरी व्लॉग जो आहोत ना, नाही. ते बनवू आपण, वेगवेगळे बनवू. बट गरज नाहीये काही, कारण की बऱ्यापैकी सगळं प्रत्येक तुम्हाला ब्लॉग मध्ये माहिती कोणी ना आहे. कोणी आलेलं आहे, तुम्हाला माहिती पडलेलं आहे. आणि कसं आहे आणि माहिती, माझ्या फॅमिली म्हणजे गावडे फॅमिलीमध्ये 4च मेंबर आहे. म्हणजे माझा भाऊ, माझी आई आणि माझे वडील आणि मी. आता तर मी इकडे आली. सो आणि माझा भाऊ जो आहे तो शुभम, तो बेंगलोर मध्ये असतो, तो तिकडे जॉब करतो. हो. आणि अशा प्रकारे हा शॉर्ट इंट्रोडक्शनचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही बनवलाय. इन डिटेल क्लिनिक बद्दल आम्ही एक डेडिकेटेड आता व्लॉग सिरीज सुरू करणार आहोत. खूप सारे आहे खूप कंटेंट आहे तुम्हाला बघायला entertain मिळणार आहे होण्यासाठी. आमच्याकडून. म्हणजे ऍक्च्युली क्लिनिकचं पूर्ण सेटअप, त्याच्यातल्या गोष्टी काय होतं काय काय नाही, treatments होतात, काय नाही, सगळं सगळ्यासाठी share एक करणार. तुम्हाला इच्छा असेल तर कमेंट मध्ये नक्की आहे सांगा. त्यांना, ते विचारतात कितीतरी लोक विचारतात, अक्षय जॉब करतो का? अक्षय नाही काय नाही, करतो? आता आम्ही काय करतो हे So, आज सांगितलंय, पण पुढे सांगितलंय, जाऊन clinic अक्षय कुठे आहे आहे? आमचा डॉक्टर, आमचे डॉक्टर. हो. आणि ही अशी डॉक्टर इंजिनियर वाली लव्ह स्टोरी चल. तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की आम्ही कम्प्लीट आमची करून लव्ह सांगू. स्टोरी नक्की शेअर करा. थँक्यू सो So, मच. आमची इंजिनियर आणि डॉक्टरची जोडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि भेटून नेक्स्ट व्लॉगला भेटायचं ना. नक्की. थँक्यू. चलो बाय. बाय.